स्थानिक तहसील कार्यालयाच्या समोर नव्याने तहसीलच्या इमारतीचे बांधकाम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू झाले असून सदर बांधकाम हे चुकीच्या जागेवर केल्या जात असल्याने भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर बांधकाम तातडीने बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन गुरुवारी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांना देण्यात आले। तत्पूर्वी सदर ठिकाणी चालू असलेले बांधकाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोर्शी तालुकाध्यक्ष सुनील ढोले तथा भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष प्रवीण राऊत आणि भाजपा महिला आघाडी, भाजपा युवा आघाडीचे पदाधिकारी आणि कर्मचारी निवेदन देतेवेळी प्रामुख्याने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोर्शी येथील जे तहसीलचं सुरू असलेलं बांधकाम आहे ते थांबवण्याकरिता सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। मोर्शी तहसीलच्या समोरील बांधकाम हे अतिशय सुज्ज अशा मोकळ्या जागेवरती करण्यात येत आहे। या मोकळ्या जागेवरती जर तहसीलचं बांधकाम झालं तर या ठिकाणी जे आंदोलन होत होते, जे मोर्चे निघत होते, जनतेला आपले गाऱ्हाणे मांडण्याकरिता जी या ठिकाणी प्रशस्त अशी जागा होती, निवडणुकीच्या काळामध्ये सर्वांना या ठिकाणी उभं राहण्याकरिता जागा होती, प्रशासनासाठी आणि जनतेच्यासाठी सोयीची जागा अशी होती, या जागेवरती या ठिकाणी तहसीलचं बांधकाम होते आहे आणि याकरिता सर्व मोर्शीकरांचा विरोध आहे। तहसीलच्या जवळ एक बांधकाम विभागाची असो किंवा पंचायत समितीची जे जुनी बांधकाम पाडण्याचे आदेश झालेले जागा शिल्लक असतानाही हेतू पुरस्परपणे ज्या जागेच्या सौंदर्यीकरणाकरिता डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी करोडो रुपयाचा निधी आणलेला होता त्या जागेवरतीच ही इमारत बांधण्याचा घाट मोर्शी येथील तहसीलच्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे। परंतु प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू शकतो की हे अधिकारी फक्त 3 वर्षे या ठिकाणी राहतील, 3 वर्षानंतर हे अधिकारी निघून जातील, परंतु मोर्शीकरांची जी समस्या आहे ही जीवनभराकरिता या ठिकाणी ते प्रलंबित करतील असं या ठिकाणी वाटते। प्रत्येक वेळेला जे जनतेला आपले प्रश्न या ठिकाणी मांडताना जी खुली जागा हवी आहे, या ठिकाणाहून युवकांचं जे क्रीडा संकुलाकडे जाण्याचा मार्ग आहे तो सुद्धा या ठिकाणी बंद होणार आहे। या ठिकाणी तहसीलमध्ये येणाऱ्या सर्व लोकांचा पार्किंगचा प्रश्न या ठिकाणी उद्भवणार आहे। प्रशासनासमोरही अडचण निर्माण होणार आहे, जनतेसमोर सुद्धा अडचण निर्माण होणार आहे। म्हणून या सर्व अडचणीवर मात करण्याकरिता या ठिकाणी जे तहसीलचं बांधकाम सुरू आहे ते बांधकाम रोखण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आज हे आंदोलन करतो आहे। भविष्यात सुद्धा डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे आम्ही याचं निवेदन पाठवणार आहोत, आमची मागणी पाठवणार आहोत। तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सरकारपर्यंत ही बातमी आमची जावी, ही मागणी जावी आणि या बांधकामाला या ठिकाणी स्थगिती देऊन ज्या ठिकाणी पंचायत समितीची जुनी इमारत आहे, बांधकाम विभागाची इमारत आहे, त्या ठिकाणी हे करावं असं भारतीय जनता पक्षाच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद। संजय गारपवारसह दत्त राजिंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।